नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. आतापर्यंतच्या 3 ब्रेकिंग न्यूज या विशेष बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण 3 महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकणार आहोत. पहिली बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात होणार आहे. सगळ्यात शेवटी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची निवडणूक होईल, तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आता यातच काल वरळी डोम या ठिकाणी भाजपचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये अनेक राजकीय मोठे गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच आता भाजपसाठी पुढचा अजेंडा महापालिका निवडणुकांसाठी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यातच दुसरी बातमी म्हणजे मालेगाव स्फोट निकालावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणातील 7 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. यातच प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 जणांची बॉम्बस्फोट प्रकरणात सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरोपींची निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होईल. या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तर तिसरी आणि आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाची. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. त्याचबरोबर फक्त देशातून नाही तर जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं जात आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यातच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज या 3 महत्त्वाच्या बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची निवडणूक होईल, तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. सगळ्यात शेवटी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर या निवडणुका होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. यातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर गंभीर टीका करत आगामी मुंबई पालिकेचा अजेंडा दिल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनामध्ये नातेवाईकांना कंत्राट देऊन लोकांना मारलं, कोरोनात कफन चोर आम्हाला काय सांगणार असं फडणवीसांनी म्हटलं आणि ठाकरेंवरती सडकून टीका केली. त्यामुळे एकंदरीतच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलं तापेल असं दिसतंय. त्या मुंबईकरांचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला. हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? हे कफन चोर ज्याने कफन मध्ये चोरी केली, हे कफन चोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांपुढे येत आहेत हा माझा सवाल आहे. तर कोरोनामध्ये नातेवाईकांना कंत्राट देऊन लोकांना मारलं, कोरोनामध्ये कफन चोर आम्हाला काय सांगणार असा यावेळी गंभीर आरोप ठाकरे गटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे एकंदरीतच आता भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सगळा अजेंडा सेट केला जातोय का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात घेतल्या जाणार आहे. मात्र यातच सगळ्यात महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्यासारखा मुद्दा हा आहे की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर मुंबई महानगरपालिका ज्या महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष हे कसोटीनं प्रयत्न करत असतात, याच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मात्र सगळ्यात शेवटच्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेला वरळी, याच वरळी डोम इथं जाऊन त्यांनी ठाकरे गटावरती हे गंभीर आरोप केलेत. एकंदरीतच या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर आता आगामी काळात राजकीय वर्तुळात आणखी किती गोष्टी बदलणार, किती आरोप प्रत्यारोप होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल भाजपच्या मेळाव्यामध्ये अतिशय मोठं वक्तव्य केलंय. कोरोनामधील कफन चोर आम्हाला काय आरोप करणार, आमच्यावर काय आरोप करणार, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी करू नये
असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता. आणि आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. तर याच बाबतीत भाजप प्रवक्ते गणेश खणकर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेशजी, काल भाजप मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आता ठाकरे गटावर कफन चोर असं म्हणत जो आरोप केलेला आहे, कुठेतरी महापालिकेचा हा पुढचा अजेंडा असू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे की ज्यावेळी हा सगळा घोटाळा झाला होता, कफन चोर ज्यावेळी तुम्ही म्हणताय, ज्या मुद्द्यावरून म्हणताय, त्याच कोरोनाच्या काळामध्ये आता जे शिवसेनेमध्ये नेते ते आधी ठाकरे गटाच्या त्या सत्तेमध्ये होते. असं आहे की सुप्रिया सुळे सध्या बाजू सावरण्याचा प्रयत्न करतायत. कधी काळी संजय राऊतांकडे हे काम होतं की ते विश्व प्रवक्ते झाल्यानंतर काँग्रेस असो, राष्ट्रवादी, त्यावेळेचे शरद पवार गट असेल, या सगळ्यांच्या वतीने ते प्रतिक्रिया द्यायचे. अपेक्षा ही होती की कोणी शिवसेनेचा प्रवक्ता किंवा शिवसेनेचे नेते याच्यावर खुलासा करतील, पण खुलासा केला तो सुप्रिया सुळे यांनी. बघा, एक महत्वाचा विषय जो अनेक वेळेला येत असतो की त्या काळामध्ये खरं तर ज्यांनी या संदर्भातली भूमिका घेऊन अख्खा महाराष्ट्र पालथा घालण्याची गरज होती ते घरात बसले होते आणि लोकांना कोमट पाणी प्या असा सल्ला देत होते. उलट काल ज्यांनी आरोप केला, देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते होते आणि अख्खा महाराष्ट्र त्यांनी त्या काळात पिंजून काढला जीवाची पर्वा न करता. हा फरक आहे. आणि दुसरी बाब, आता काल त्यांनी हा विषय केलाय ना, हळूहळू या महापालिकेमध्ये नेमकं काय काय घडलंय या सगळ्या गोष्टी मुंबईकरांच्या समोर टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात होईल. आम्ही ज्या वेळेला हे सांगतो की ही मुंबई मुंबई म्हणून आपल्याला घडवायची आहे, इथे प्रामाणिक प्रशासन आपल्याला द्यायचं, या मुंबईची जी ओळख पुसली गेली आहे, ते कंजेस्टेड, सगळं ट्रॅफिक मुक्त, रस्त्यावरती ज्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षा आहेत, पदपथ नाही आहेत, अतिक्रमण चालू आहेत, या सगळ्यातनं मुंबईकरांना आम्हाला मुक्तता द्यायची आहे. आणि काल त्याची ही सुरुवात झालेली आहे. मुळात या मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार झालेला आहे, हा भ्रष्टाचार या महापालिकेच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा असणार आहे. जी, जसं तुम्ही म्हणालात की आता आगामी महापालिकेच्या वेळी भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा असेल, जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कफन चोर म्हणत हे वक्तव्य केलं, ही टीका केली, हाच अजेंडा भाजपचा असेल का आगामी महापालिका निवडणुकांमध्ये? नाही, अनेक विषय आहेत. तुम्हाला आता मी खिचडीचा जर विषय सांगितला, ज्या वेळेला आपल्याकडे लॉकडाऊन आलं, वाहतूक बंद झाली, अनेक कामगार कर्मचारी अडकल्यानंतर काही सेवाभावी संस्थांनी खिचडी वाटपाचे कार्यक्रम सुरू केले. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बोर्ली रेल्वे स्टेशनला होतो, कारण आदेश होता की कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये, आपण देशासाठी हे सगळं करतो, कारण पंतप्रधानांचा आदेश होता. आम्ही रेल्वे स्थानकावरचे पोलीस असतील की काही नागरिक अडकले होते त्यांची व्यवस्था केली आणि नागरिकांच्या डोळ्यात ते दिसत होतं. काही दिवसांनी मात्र ही खिचडी वाटपाचे कार्यक्रम, म्हणजे यामध्ये इस्कॉन होतं, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हे सुरू होतं, आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीची मंडळी यामध्ये उतरलो होतो, अनेक सामाजिक संस्था, एक काम म्हणजे गुरुद्वारा सुद्धा, अनेक मंदिरांचे ट्रस्ट सर्व काम करत होते. त्यावरती अध्यादेश आणून बंदी घालण्यात आली आणि मुंबई महापालिकेने खिचडी वाटप सुरू केलं जागोजागी. म्हणजे तुम्ही प्रतिक्रिया घ्या, मी सांगतो म्हणून नाही. अहो, अक्षरशः त्या खिचडीचा दर्जा म्हणजे काही बोलण्यासारखं नाहीये. त्याला दिलेले दर, हा एक मोठा विषय. म्हणजे काही सेवाभावी संस्था स्वतःहून करतात, त्यात महापालिकेला काही करायचं नव्हतं, प्रामाणिकपणे करत होते. त्यांना सगळ्यांना बंद करून तुम्ही खिचडीची कंत्राटं जी वाटली, येईल ना आता टप्प्याटप्प्याने, ही खिचडीची कंत्राटं कोणाला मिळाली, कोणाच्या खिशामध्ये पैसे गेले, फार गंभीर विषय. आणि कधी ज्या वेळेला मुंबईकर हा आशेनं तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करत होता, त्यावेळेला आपल्या काही बगलगच्च्यांना आपण या खिचडीची कॉन्ट्रॅक्ट दिली. आणि तो काय दर्जा हो, चारकोप मध्ये सेक्टर 8 मध्ये जे कोरोनाचं सेंटर होतं, रात्री 11:30 वाजता तिथे मी ज्या वेळेला गेलो, कारण तिथे जी नवजात बालक जे क्वारंटाईन मध्ये असायचे त्यांना आम्ही रोज दूध देण्याचं काम करत होतो. त्या वॉचमनने मला ती, साहेब ही खिचडी आम्हाला मिळते बघा, आम्ही कशी खायची. हे अनेक किस्से आहेत आणि मी सांगतो म्हणून नाही, तुम्हाला हळूहळू या सगळ्या गोष्टी मुंबईकरांकडून ऐकायला मिळतील.
निश्चित गणेशजी, खरं तर सातत्यानं विरोधकांकडून असं म्हटलं जातं की ज्या भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही करतायत, जसं मुख्यमंत्री म्हणालेत, जे नेते त्यावेळी ठाकरे गटासोबत होते, ठाकरेंसोबत होते, ते आता तुमच्यासोबत आहे, मग आता ते भ्रष्टाचार करत नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकू येते. कसं आहे की राजकारणामध्ये ज्या वेळेला आपल्यावर आरोप होतो हम्म, तेव्हा मी यात आरोपी नाही की मी किती स्वच्छ आहे, यापेक्षा आपण सगळे एकाच हौदामध्ये आहोत ह्या सांगण्याचा प्रयत्न आहे. हिंदीतली याची म्हण आहे ती इथे सांगणं योग्य नाहीये. हम्म. विषय असा आहे की ते नेते होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर का काही गडबड केली असेल तर तुम्ही शांत बसणार आहात का? त्यावेळची स्थायी समिती कोण पाहत होतं? त्यावेळचे महापौर कोण होते? प्रशासनाला आदेश कोण देत होतं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला कोण होते? मुंबईचे पालकमंत्री उपनगराचे कोण होते? जम्बो कोविड सेंटर ज्यांची उभारणी केली जात होती त्यावेळची कंत्राट कशा पद्धतीने दिली गेली? त्यावेळेला ज्या डॉक्टरच्या नेमणुका झाल्या, कोविड सेंटरमध्ये जे साहित्य लागत होतं त्यावेळी हे साहित्य देण्याचं काम कुणी केलं? दुसरी गोष्ट, मी जे आता तुम्हाला सांगतोय त्यावेळेला या सर्व रुग्णांना क्वारंटाईन ठिकठिकाणी केलं जात होतं, त्यावेळेला या सर्वांना जेवण कुणी दिलं? डॉक्टरची नेमणूक झाल्यानंतर नंतर ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर, हे अनेक विषय आहेत ना. आणि मला तर मी तर स्पष्टपणे सांगतो की होय, हे विरोधक जे आरोप करतायत ना आज, हम्म. तर तुमच्याकडे स्पेसिफिक माहिती असेल तर तसं सांगावं. आमच्या सोबत आज ते महायुतीमध्ये आहेत, आम्ही आमचं काम करतोय. जी. त्यावेळेला जर का ही गोष्ट तुमच्या लक्षात आली होती किंवा तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते सांगावं. आमचं अजिबात म्हणणं नाही. मी जे आता तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर ह्या गोष्टीचं मी स्पष्टच म्हणालो की मुंबईकडे समोर येऊन तुम्हाला सांगते की होय, खिचडीच्या वेळेला काय झालं. क्वारंटाईन करत असताना ज्या घरामध्ये एखादा रुग्ण सापडल्यानंतर त्या घरामध्ये जर का शौचालयाची याची व्यवस्था असेल आणि पर्याप्त व्यवस्थेनंतर त्या कुटुंबाला बाहेर जायला मनाई केल्यानंतर जो ऍग्री असेल तर इतर लोकांना त्रास देण्याची आवश्यकता नव्हती. निश्चित. त्यावेळेला चाळीच्या चाळी खाली करण्याचं काम काही जणांनी घेतलेलं होतं. जी. त्या चाळी खाली करायच्या, त्या लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये न्यायचं, तिथल्या सुविधा नाहीयेत तिथे. लहान मुलं, मी म्हटलं ना की लहान मुलांना तिथे दुधाची व्यवस्था नव्हती. आम्हाला कळल्यानंतर आम्ही सकाळ संध्याकाळ तिथे त्या लहान मुलांना रोज दूध मिळेल याची आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही व्यवस्था केली आणि गेल्यानंतर आम्ही ते पाहायचो. ही माणसं तिथे घेऊन जायचं, त्याचा ठराविक कोटा, ते quarantine निश्चित center गणेशजी, पूर्ण त्यामुळे भरलेलं तुम्ही आहे. असेच जोडलेले राहा. ठीक आहे, तुमच्याकडून या सगळं. संदर्भातली प्रतिक्रिया घेणारच आहोत. तुर्तास आपण जाऊया. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. अरुणजी, काल भाजपचा मेळावा झाला ज्यामध्ये मुख्यमंत्री असं म्हणालेत की ठाकरे कफनचोर आहे आणि कफनचोरांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करू नये. अगदी बरोबर बोललेले आहेत मुख्यमंत्री. जे सत्य आहे ते त्यांनी आपलं मत परखडपणे मांडलेलं आहे आणि आम्ही शिवसेनेचे प्रवक्ते नेते नेहमीच हे सांगत असतो की गेल्या 25-30 वर्षांमध्ये या मुंबईला लुटण्याचं, ओरबाडण्याचं काम ज्या नेत्यांनी केलं त्या नेत्यांची नावं मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे, ठाऊक आहे की कोण कशा प्रकारे वांद्र्यामध्ये बसून या मुंबईला ओरबाडत होतं. मुंबईकरांचा जो एक एक रुपया कर रूपाने जो महानगरपालिकेच्या गंगाजळीत जमा होत असतो आणि त्याचं स्वरूप नंतर 55,000 करोड रुपयांमध्ये होत असतं. गंगाजळीचं प्रमाण 80,000 करोड रुपयांमध्ये होत असतं. हा पैसा लुटण्याचं काम या नेत्यांनी, मुंबईत बसलेल्या, वांद्र्यामध्ये मातोश्रीवर बसलेल्या नेत्यांनी केला आणि आज त्यांना योग्य उत्तर देण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांद्वारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांद्वारे. मात्र अरुणजी, सुप्रिया सुळे याच वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांच्या असं म्हणाल्या होत्या की ज्यावेळी ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी हेच शिवसेनेतले काही नेते हे ठाकरेंसोबत होते आणि आता मात्र ते भाजपमध्ये गेले, त्यावेळी हे नेते भ्रष्टाचार करत नाहीत का? मी तेच म्हणालो, सुप्रिया ताईंनी पहिली गोष्ट म्हणजे त्या किती स्वच्छ आहेत, त्यांचं घराणं किती स्वच्छ आहे याचा विचार आधी केला पाहिजे आणि नंतर ज्ञानाचे डोस जनतेला आणि इतर पक्षांच्या नेत्यांना त्यांनी पाजले पाहिजेत. तेव्हा त्यांच्या तोंडी हे शोभत नाही. ज्या प्रकारे त्या म्हणत आहेत की जे नेते पूर्वी त्यांच्याबरोबर होते तेच आज शिवसेनेमध्ये आहेत म्हणा किंवा भाजपामध्ये आहेत, असू देत ना. त्या तिकडून इकडे आले म्हणजे ते भ्रष्टाचारी होते, इथे सुद्धा आता भ्रष्टाचारी आहेत असं नाही.
मी काय म्हणालो, वारंवार म्हणतोय मी, संपूर्ण एकाधिकारशाही ही वांद्र्याला बसून ठराविक त्या निवासस्थानावरती बसून काम करत होते, चांडाळ चौकडी निर्णय घेत होती. या बाकीच्या नेत्यांना तसं काहीही महत्व या व्यवहारांमध्ये नव्हतं. त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती आरोप करता येत नाहीत किंवा त्यांना त्यांचे साथीदार किंवा भागीदार म्हणता येणार नाही. निश्चित अरुणजी आणि गणेशजी, मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येते. सातत्यानं विरोधकांकडून असा आरोप केला जातो की राज्य निवडणूक आयोग हे सरकारला सातत्यानं मदत करतं. यातच निवडणूक आयोगानं मुदतवाढ मागितली आणि ती मुदतवाढ देण्यात आली जानेवारीपर्यंत. यात सगळ्यात अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे सगळ्यात शेवटच्या टप्प्यात ही मुंबई महानगरपालिका, जी सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे कुठेतरी आता राज्य निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर भाजपचा हा अजेंडा हे कुठेतरी एक संगतीनं चाललंय का, असा आरोप होतोय. मी सगळ्यात पहिले जाते गणेशजी तुमच्याकडे. बघा, या आरोपात काही तथ्य नाहीये. हम्म, रोज सकाळी उठून भूपाळी द्यायची आणि एक नवीन आरोप करायचा. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगावरती काय आरोप आताच होत आहेत का? हम्म. मुळात असं आहे की या निवडणुका ज्या वेळेला घ्यायच्या असतात त्यावेळेला लक्षात घ्या, यातल्या याचिका कुणी केल्या होत्या, कोण गेलं होतं कोर्टामध्ये. ते ह्याचं उद्धव ठाकरे यांच्या गटातनं काही सांगाल का? तुमच्या याचिकेमुळे या महानगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या. ते जी. सत्य तुम्ही लोकांना का सांगत नाही? पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा जो आपला निवडणुकीचा कार्यक्रम आहे, किती निवडणुका होणार आहेत याच्यासाठी साचेबद्ध कार्यक्रम करावा लागतो, त्याची तयारी करावी लागते. त्याच्या मतदार याद्यांपासून, त्याच्या आरक्षणापासून हे सगळे विषय आहेत ना. म्हणजे निवडणूक आयोग त्याचं स्वतंत्र काम करतोय. जी. निवडणूक आयोगाला आमची कुठलीही आमचा दबाव नाही. ज्या वेळेला आपल्याला फेवर होत असतं तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो. ज्या वेळेला आपल्याला अडचण निर्माण होते त्यावेळेला दुसऱ्यावर आरोप करणं म्हणजे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारचं ऐकून काम करतो, हे स्वाभाविक आहे. जी म्हणजे ह्यात गणेशजी, काही आम्हाला नवीन आता मी नाही, अरुण नवीन सावंत नाही. यांची पण प्रतिक्रिया जाणून घेते. अरुणजी, अगदी थोडक्यात. पहा, विरोधकांना जे आरोप करायचे आहेत हम्म. त्याकरता ते स्वतंत्र आहेत, त्यांचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही. परंतु या महाराष्ट्रातील जनतेला मी एवढंच सांगेन हम्म. की राज्य निवडणूक आयोग म्हणा किंवा केंद्रीय निवडणूक आयोग म्हणा, हे कोणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसते किंवा कॉर्पोरेट बॉडी नसते. ती एक स्वायत्त संस्था असते आणि जनतेच्या हितासाठी ती बनविली गेलेली असते. तेव्हा जनतेने म्हणा किंवा नेत्यांनी म्हणा, जर काही आपल्या अडचणी त्यांना सांगितल्या, आणखी जी. निवडणुका पुढे घ्या किंवा मागे घ्या सांगितलं आणि जर त्यांना ते योग्य वाटलं तर तसा निर्णय घेण्याकरता ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर आरोप करू शकत नाही. निश्चित. ज्या त्यामुळे ज्या एकंदरीतच मागण्या आता ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी आता विरोधकांकडून असेल कशा पद्धतीने आरोप केले जातात आणि त्याला सत्ताधाऱ्यांकडून कशी प्रत्युत्तरं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्त्यात अरुणजी आणि गणेशजी, तुम्हा दोघांचेही खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी मोठी मालेगावमधून. 29 सप्टेंबर 2008 साली मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला, ज्यात या प्रकरणातले 7 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं. यातच माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांची बॉम्बस्फोटात सुटका झाली. याच सुटकेच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जोळेकर आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांतजी, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आज ज्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. याचिकेवर सुनावणी होईल. काय वाटतं ह्या सुनावणीमध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद होऊ शकतो? नमस्कार. सर्वप्रथम मालेगावमध्ये झालेल्या 2008 साली जो स्फोट झाला हम्म. तर त्याचा निकाल यायला तब्बल 17 वर्ष लागली. हेच मुळात आपल्याला विचार करण्यासारखं आहे. आणि 17 वर्ष एवढा मोठा हा खटला चालला आणि त्याच्यानंतर आता त्याच्यात निर्दोष सुटलेले जे कोणी हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या विरुद्ध परत याचिका करण्यात आली आहे, हे अत्यंत वेदनादायी आहे. मुख्य म्हणजे हे याचिका आज सुनावणीला आहे, अंतिम सुनावणीला. पण काल जेव्हा किंवा या दिवसात युक्तिवाद झाला तर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांनी जे पीडित किंवा ज्या या बॉम्बस्फोटमध्ये जे मृत पावले त्यांच्या नातेवाईकांनी जी याचिका केली त्यांना विचारलं
की तुम्ही या याचिकेत साक्षीदार किंवा या खटला जो 17 वर्ष चालला त्याच्यात तुम्ही साक्ष तुमची नोंदवली का? हे लक्षात घ्या की एखादा पीडित असतो तर त्या पीडिताचा जो नातेवाईक आहे किंवा कोण आहे तर तो साक्षीदार म्हणून एक न्यायाची बाजू म्हणून न्यायालयात उभा राहतो. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की हे कोणीही त्या घटनेमध्ये साक्षीदार म्हणून नव्हते आणि त्याच्यामुळे न्यायालयाने त्यांना विचारणा केल्यावर स्पष्ट सुनावलं की तुम्ही तेव्हा साक्ष का नाही दिली. जी तर मुळात असं आहे की भगवा आतंकवाद ही थेअरी स्पष्ट करण्याकरता बऱ्याच घटनांमध्ये निष्पाप आणि निर्दोष असणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना उचलून त्यांना कारावासात टाकण्याचं षडयंत्र जे तत्कालीन सेक्युलर विचारसरणीच्या राज्यकर्त्यांनी केलं आणि ह्याच्यात बालेगाव 2008 स्फोटामध्ये हे जे सगळे साध्वी प्रज्ञा सिंग असतील, कर्नल पुरोहित असतील, मेजर उपाध्याय किंवा समीर कुलकर्णी असतील, चतुर्वेदी असे अनेक जे होते ते यांना तेव्हा निश्चित. निर्दोष त्यामुळे असताना आत टाकलं. प्रशांतजी मी काही वेळासाठी थांबवते कारण आपल्यासोबत विक्रम भावे देखील सध्या जोडले गेलेले आहेत. विक्रमजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. आज मालेगावच्या निर्णयावरती जी आव्हानात्मक याचिका दाखल करण्यात आली होती त्यावरती सुनावणी पार पडणार आहे. काय वाटतं, ही सुनावणी किती महत्वाची आहे आणि आज न्यायालय कशा पद्धतीनं यावरती निर्णय घेऊ शकतं? धन्यवाद. नमस्कार. आणि हा विषय जो आता चालू आहे हायकोर्टामध्ये की या सुटकेला काही व्हिक्टिम्सचे नातेवाईक आहेत त्यांनी हे केलेलं आहे, सुटकेला आव्हान दिलेलं आहे वरच्या न्यायालयात. आणि काल परवाच्या सुनावणीत न्यायालयाने असं सांगितलं की तुम्ही साक्ष द्यायला आलात का. इथे मुद्दा असा आहे ना की अपील करायचा अधिकार आहे पण त्याविषयीचे काही नियम आहेत न्यायालयाचे की कोण करू शकतं. म्हणजे खटला चालू होता त्या न्यायालयात कुणीतरी अर्ज केला होता पण तो फेटाळला गेला किंवा तो स्वतः तिथे साक्ष द्यायला आला पण ती ग्राह्य मानली गेली नाही किंवा त्या सगळ्या आरोपांच्या विपरीत काही निर्णय झालाय, त्या सगळ्याशी थेट संबंध ज्याचा आहे तो करू शकतो. नाहीतर कसं आहे की जे व्हिक्टीम होते त्यांचे एकूण ओळखीचे आणि नातेवाईक असे सगळे मिळून आपण गोळा केले तर ती लाखावर संख्या जाईल. आता त्या सगळ्यांना अधिकार आहे का कोर्टात जायचा आणि कोर्ट एवढंच करायला बसली आहेत का, हा मूळ मुद्दा आहे त्यातला. याविषयीचे नियम स्पष्ट आहेत काही, त्यामुळे न्यायालयाने जी भूमिका घेतली ती अगदी बरोबर आहे. न्यायालयाने जो प्रश्न विचारला याचिकाकर्त्यांना की तुम्ही साक्ष दिलीत का, म्हणजे असं नाही चालणार की सगळं गेली 17 वर्ष तो जो कोणी होता असा याचिकाकर्ता किंवा आव्हान करतात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग कुठे न्यायदानासाठी काही मदत केली नाही किंवा न्याय व्हावा म्हणून, दान सुद्धा सोडू, न्यायदान सोडू, न्याय व्हावा म्हणून स्वतः त्यांनी काहीच केलं नाही. 17 वर्ष तो लक्ष ठेवून होता आणि आता तो या आव्हान देईल असं नाही चालणार. त्यामुळे न्यायालयाची भूमिका अगदी योग्य आहे. निश्चित. जसं प्रशांत जोहेकर अगदी काही वेळापूर्वी म्हणाले की हे भगवा आतंकवाद होतोय हे पसरवण्यासाठी सातत्यानं असं केलं जातं आणि आता पुन्हा एकदा जी याचिका दाखल करण्यात आली त्याच्या मागचा हेतू देखील हा असू शकतो असं प्रशांत सरांचं म्हणणं आहे. हो बरोबर आहे. आपण हे सगळे जेव्हा मुक्त झाले त्या सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्या अगदी जबाबदारीने बोललेले आहेत सगळेजण. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जेव्हा त्यांना अटक झाली होती तेव्हा मोहन भागवतांचं नाव घ्या, योगी आदित्यनाथांचं नाव घ्या, ही सगळी नावं घेण्यासाठी त्यांना टॉर्चर केलं जात होतं. या सगळ्याचा अर्थ वेगळा काय होऊ शकतो. त्यामुळे जुवेकर साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे. भगवा आतंकवाद ही थेरी सिद्ध करण्यासाठीच या धडपडी झाल्या होत्या. आज देवाच्या कृपेने ते सगळे निरपराध होते आणि ते स्पष्ट झालेलं आहे. उलट साधारण 1000 पानाचं ते जजमेंट आहे. जजमेंटमध्ये न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की कित्येक गोष्टी सिद्धच झाल्या नाहीयेत. म्हणजे 111 लोक मेली असं म्हणणं होतं ह्याच्यात, पण प्रत्यक्षात ती 111 जखमी झाली असं म्हणणं होतं, पण ती 90च जखमी झाली असं बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींमधनं खरं खोटं झालेलं आहे जजमेंटमध्ये. तपास यंत्रणांवरही न्यायालयाने कठोर ताशेरे मारलेले आहेत. निश्चित. त्यामुळे प्रशांतजी आणि विक्रमजी तुम्हा दोघांचंही खूप धन्यवाद आपण या सगळ्या दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे एकंदरीतच आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. ती बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75व्या वर्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त फक्त देशभरातून नाही तर जगभरातून नागरिकांनी, नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंकडून खास जाहिराती देखील देण्यात आल्या. सामना वगळता इतर सर्व वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही जाहिरात पाहायला मिळते. तर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर आज देशातल्या विविध भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
तर या संदर्भात भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर हे आपल्यासोबत जोडले गेलेत. विनायकजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. जे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील, तर यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुठली वैशिष्ट्ये आहेत जी देशासाठी फायद्याची आणि त्याबद्दल तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे? एक तर पंतप्रधान मोदी हे 75 वर्षाचे झाले. आपल्या वयाची 19 वर्ष सोडली तर उरलेली सर्व वर्ष नरेंद्र मोदींनी आपल्या संपूर्ण आयुष्य जे आहे ते आपल्या सर्व परिवाराचा, आपल्या मित्रमंडळींचा, आपल्या वैयक्तिक आशा आकांक्षांचा, सांसारिक जीवनाचा त्याग करून देशसेवेमध्ये त्यांनी व्यतीत केलेली आहेत. पहिले 15 वर्ष ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. पुढची 18 वर्ष ते भारतीय जनता पार्टीचे प्रचारक होते आणि त्याच्या पुढची 25 वर्ष, प्रथम 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आत्ताची 11 वर्ष ही देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी व्यतीत केलेली आहेत. या सगळ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यक्तिगत आयुष्यासाठी त्यांनी एकही आयुष्याचा क्षण वाया घालवलेला नाही आहे. दररोज 16 ते 18 तास ते दररोज काम करतात आणि हे सर्व काम केवळ राष्ट्र विचारासाठी असतं आणि देशाची त्यांनी जी अभूतपूर्व प्रगती केली त्याच्या मागचं त्यांचं जे व्हिजन आहे ते अतिशय अलौकिक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 68 वर्षामध्ये ज्या गोष्टी अपुऱ्या राहिल्या होत्या त्या सर्व गोष्टी आपल्या पहिल्या 2 कार्यकाळामध्ये पूर्ण करण्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांनी गरीब जनतेला जे गरीब कल्याणाची योजना, अंत्योदयाच्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 52 कोटी लोकांची जनधन झिरो बॅलन्स खाती त्यांनी उघडली. 10.5 कोटी लोकांना उज्ज्वला गॅस योजनेद्वारे 10.5 कोटी परिवारांना गॅस पोचवला. 11 कोटी परिवारांना हर घर नल से जल या योजनेद्वारे बंद नळाद्वारे पाणी पुरवलं. जी. 4 कोटीपेक्षा जास्त घरं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि रुरल या दोन्ही मार्फत देण्यात आली. त्यानंतर त्यांनी जवळपास 1.5 कोटी लोकांनी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचा फायदा घेतलाय आणि 42 कोटी लोकांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेची कार्ड जी आहेत ती वितरित झालेली आहेत. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सामान्य माणसाला देशाच्या आर्थिक प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा आधार कार्डपासून सुरुवात केली, नंतर डीबीटी आणली, त्यानंतर जनधन योजना आणली जी. आणि या सगळ्यांचं बेसिक इंटिग्रेशन करून देशामध्ये डिजिटल क्रांती आणून देशाला एका वेगळ्या स्तरावरती त्यांनी नेऊन ठेवलंय. एका अर्थाने हे देशाचं पुनर्निर्माण किंवा पुनरुत्थान आहे असं मी म्हणेन. अशा प्रकारचं लोकोत्तर कार्य त्यांनी केलंय आणि याच्यावर न थांबता देशाच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये त्यांनी बदल केलाय. आज आपण ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण जगाने भारताच्या संरक्षण सिद्धतेबद्दल समाधान व्यक्त केलेलं आपण पाहतो. परंतु याची सुरुवात मोदींनी कधी केली तर याची सुरुवात मोदींनी 2014 साली केली. 2019 साली त्यांनी CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा पद निर्माण केलं आणि सर्व तिन्ही सैन्य दलांचं इंटिग्रेशन केलं. त्याच्यानंतर त्यांनी ज्या ज्या प्रकारच्या सुधारणा मिलिटरीमध्ये पाहिजे होत्या, आपल्याला माहिती आहे 220 वर्ष जुने ऑर्डिनन्स फॅक्टरी डेपो भारतामध्ये होते. या ऑर्डिनन्स डेपोचं कारभार एक शासकीय डिपार्टमेंट पाहत होतं. 2021 साली मोदींनी या सर्व 41 ऑर्डिनन्स फॅक्टरीज आणि डेपोंचं 7 लिमिटेड कंपन्यांमध्ये रूपांतरण केलं आणि त्यांना अन्सरेबल बनवलं. एवढ्यावरती न थांबता ते DRDO नावाची जी एक संरक्षणमध्ये रिसर्च करणारी ऑर्गनायझेशन आहे त्याचं त्यांनी पूर्णतः रिनोव्हेशन केलं. आणि मोदींचं वैशिष्ट्य असं आहे की तिथल्या माणसावरती ते विश्वास ठेवतात. ते कुठल्याही प्रकारची त्याच्यावर बळजबरी करत नाहीत. त्यामुळे या DRDOनी तयार केलेली अनेक संरक्षण अस्त्र आज जगामध्ये मागणी आहे त्याला. आणि काही काळापूर्वी भारत हा शस्त्रास्त्रांचा आयातदार होता, आता तो निर्यातदार झालेला आहे. जी. आणि त्या 24-25 मध्ये जवळपास 25,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री आपण निर्माण केली. 1,50,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री आपण निर्माण केली आणि जवळपास 22-22.5 हजार रुपयाची संरक्षण सामग्री आपण निर्यात केली. एवढ्या मोठ्या पद्धतीचं आत्मनिर्भर अभियान
मोदींनी चालवलं आणि त्यामुळे आज देशाला जगभरामध्ये जो सन्मान मिळाला निश्चित. तो आज आपल्याला दिसून येतो. विनायकजी, खरं तर जे पुस्तक तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लिहिलंय त्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत घालवलेली कुठली भेट तुमच्या कायम लक्षात राहील? माझी व्यक्तिगत भेट फारशी झाली नाही. एक दोनदा मी त्यांच्या स्वागताला एअरपोर्टवर गेलो होतो, परंतु मी 2014 पासून नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो. 2014 साली मी पहिल्यांदा नरेंद्र मोदींच्या त्यापर्यंतच्या आयुष्यावरचं पुस्तक लिहिलं होतं, जे तरुणांसाठी होतं आणि मोठ्या प्रमाणावर वाचलं गेलं. त्यानंतर 2020 साली मी मोदींच्या 23 साली मोदींच्या मोदी ॲट 9 या कार्यक्रमासाठी एक पुस्तक लिहिलं. यामध्ये मी संपूर्ण त्यांच्या योजनांची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या पॉलिसीजवरती नीतीने नियतीला घडवताना या नावाचं मी एक पुस्तक लिहिलं. त्याच्याही मोठ्या प्रमाणावरती वाचन झालेलं आहे. आणि आज जे मी पुस्तक लिहिलं आहे ते नरेंद्र मोदींच्या जन्मापासून ते त्यांच्या 75 वर्षाचा इतिहास याच्यामध्ये ग्रथित केला आहे. हे जे पुस्तक आहे हे त्यांच्या पॉलिसीचं विश्लेषण नाही, विवेचन नाही, परंतु त्यांच्या कामाचा अहवाल याच्यामध्ये मुद्दामून दिलाय. कारण नरेंद्र मोदी हे देशभरातलं आज सर्वात चर्चित व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरुद्ध सर्व प्रकारची चर्चा सुरू असते. परंतु नरेंद्र मोदी नक्की काय आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं याचा लेखाजोखा किंवा याच्या प्रत्येक घटनेची नोंद या पुस्तकामध्ये मी केलेली आहे. निश्चित विनायकजी, त्यामुळे एकंदरीतच आज फक्त आपल्या देशभरातून नाही तर जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विनायकजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर आजच्या या आतापर्यंतच्या 3 ब्रेकिंग न्यूज या विशेष बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.